तर आजपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप आता सुरू झालेलं आहे. या संदर्भात माहिती पाहणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं टाकायचं तुम्हाला पीक विमा सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पीक विमा इथं अखेर इथं जमा झालेला आहे व वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. तर पहिल्या लिंकवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. तर याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते जुना व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ बघून घ्या. तर रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर इथं भरपूर ऑप्शन दिसतील. डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये आता आपण खरीप सिलेक्ट केलं होतं. तर इथं रब्बी 2024च इथं राहू देऊ. त्यानंतर मी इथं आपलं स्टेट इथं सिलेक्ट करणार आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आता इथं दाखवल्याप्रमाणे जे की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झाला का नाही ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. तर किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर इथं अहमदनगरमध्ये जे की इथं टोटल फार्मर बेनिफिट्स जे की मिळालेले आहे, जी की लेटेस्ट अपडेट आहे ही 2024ची रब्बीची. तर तुमच्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते बघून घ्या. तर अहमदनगरमध्ये जे आहे 6732 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. अकोल्यामध्ये 2503, अमरावतीमध्ये 14, बीडमध्ये 3886, भंडारामध्ये जे आहे 38, बुलढाणामध्ये जे आहे 50, चंद्रपूरमध्ये झालेला नाही. आज जे काही राहिलेलं आहे ते उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1707, धाराशिवमध्ये जे आहे 1674, धुळेमध्ये मिळालेला नाही 00 दाखवत आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा 00 आहे. गोंदियामध्ये 526 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. हिंगोलीमध्ये 762 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. जळगावमध्ये 2961 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. जालन्यामध्ये जे आहे 460 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. कोल्हापूर फक्त 1 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. लातूरमध्ये जे आहे 16 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. नागपूरमध्ये 189 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. नांदेडमध्ये जमा झालेला नाही, वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर नंदुरबार 36 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. नाशिकमध्ये जे आहे 9079 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. परभणीमध्ये जे आहे 782 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. पुणेमध्ये 540, रायगडमध्ये झालेलाच नाही 00 दाखवत आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा 00 आहे. सांगलीमध्ये फक्त 10 जणांच्या खात्यात जमा झालेला आहे. त्यानंतर सातारामध्ये जे आहे 1262, सिंधुनगरमध्ये जे आहे 0, सिंधुदुर्गमध्ये 0 आहे. सोलापूरमध्ये जे आहे 10,091, वर्धामध्ये जे आहे 601, वाशिममध्ये आहे फक्त 9, यवतमाळमध्ये या 27. तर तुम्ही इथून चेक करून घ्या. यवतमाळमध्ये 27, वाशिममध्ये 9, वर्ध्यामध्ये 601. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये चेक करू शकता की किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पीक विमा इथं जमा झालेला आहे तर या ऑफिशियल पेजवरती येऊन तुम्ही चेक करू शकता. तर ज्यांना पीक विमा मिळालेला नाही किंवा तुमचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या बँक पासबुकला DBT लिंक आहे तर अशांमध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे
ते अखेर इथं जमा करण्यात आलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. व तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.